आत्मा यांच्या नावे आमेन. हालेलुया हालेलुया. 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 ख्रिस्तामध्ये उपस्थित प्रिय बंधू आणि भगिनीनो, मगाशी आम्ही एका बंधूने विचारल्याप्रमाणे आम्ही चर्चा केलेली आहे आणि पहिला व्हिडिओ त्याच्यामध्ये आम्ही पश्चाताप कसं करावं हे आपण पाहिलेले आहे आणि त्याच्या समोरचा एक भाग, समोरचा प्रश्न त्या भावाने विचारलेला, आपण पापापासून स्वतःला कसं दूर ठेवावं, पापापासून कसं दूर ठेवावं, हा फार महत्वाचा प्रश्न आहे. खरोखर प्रिय बंधू आणि भगिनींनो, पुष्कळ लोक कळत नकळत स्वतःला पापापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करत असतात, परंतु पुष्कळशा लोकांना जमत नाही, होत नाही. पुष्कळशा लोकांना प्रयत्न करून सुद्धा ते अवगत होत नाही. तर प्रियजनो, आज आपण विचार करणार आहोत की आपण स्वतःला पापापासून कसं दूर ठेवावं. पाप एक भयंकर आहे आणि कोणत्याही पद्धतीने आपल्या जीवनामध्ये जेव्हा पाप येते तेव्हा आम्हाला नष्ट करते, आम्हाला बेकार करते, आम्हाला वाईट बनवते, आम्हाला मरणाकडे नेते. आम्ही रोमकरास पत्र अध्याय 6:23 मध्ये वाचतो, पापाचे वेतन मरण आहे, परंतु देवाची कृपा प्रभू येशूमध्ये अनंत जीवन आहे. म्हणजे आम्हाला पापावर विजय मिळवण्यासाठी प्रभू येशूच्या कृपेची गरज आहे. प्रभू येशूची कृपा आम्हाला पापातून वाचवू शकते आणि आम्हाला प्रभू येशू वाचवण्यासाठी आमच्या सोबत आहे. त्याने आपला प्राण दिलेला आहे आणि त्याने आमच्यासाठी रक्त सांडलेलं आहे, तो आमच्यासाठी मरण पावलेला आहे. म्हणून आपण त्यांनी मिळवलेली कृपा, आमच्यासाठी मिळवून ठेवलेली कृपा आम्हाला अवगत करण्यासाठी आम्हाला प्रयत्न करणे फार गरजेचं आहे. तर प्रयत्न आपण कसं करावा प्रियजन? सर्वात महत्वाची गोष्ट, आम्ही देवाच्या इच्छेनुसार आपण जीवन जगलं पाहिजे. शिष्याने प्रभू येशूला विचारलं, आम्हाला प्रार्थना करायला शिकवा. सर्वात प्रथम प्रभू येशू ख्रिस्तानं प्रार्थना करायला शिकवलं, हे आमच्या स्वर्गीय बापा. आणि त्याच्यामध्ये प्रभू येशूनं शिकवलं की सर्वात प्रथम तुम्ही असे विचारा की तुझ्या इच्छेप्रमाणे हो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरी तुझ्या इच्छेप्रमाणे. म्हणजे आम्ही प्रभू येशूच्या पित्या परमेश्वराच्या इच्छेप्रमाणे आम्ही जीवन जगणे शिकलं पाहिजे, म्हणजे आम्ही पापापासून दूर राहणार. गेत्सेमनीमध्ये जेव्हा येशूने शेवटची प्रार्थना करताना त्याच्यासोबत 2-3 शिष्यांना नेलं आणि काही अंतरावर त्यांना ठेवून स्वतः प्रभू येशू प्रार्थना करू लागला. आणि नंतर प्रभू येशू येऊन त्यांना बघते तर ते काय, शिष्य झोपी गेलेले आहेत. तेव्हा येशूने म्हटलं, तुम्ही परीक्षेत पडू नये म्हणून तुम्ही जागृत राहून प्रार्थना करा. प्रियजन हो, परीक्षा म्हणजे हेच काय आहे, आम्हाला पापात पाडण्याची, संकटामध्ये नेण्याची अवस्था म्हणजे परीक्षा. म्हणजे आमच्या जीवनात सुद्धा आम्ही पाप करतो कारण आमची परीक्षा होते, आमची परीक्षा होते. आम्हाला प्रलोभन येते, आम्हाला इच्छा होते, आम्हाला लालसा सुटते, आम्ही मग वाईटामध्ये जातो, म्हणजे आम्ही पापात पडतो. मग त्या पापापासून दूर राहण्यासाठी आम्ही काय केलं पाहिजे, परमेश्वराची इच्छा पूर्ण केलं पाहिजे. आम्ही योहानाचे शुभवर्तमान अध्याय 15:10 मध्ये वाचतो, आज्ञा पाळल्याने तुम्ही माझ्या प्रीतीमध्ये राहाल. प्रभू येशू म्हणत आहे, तुम्ही जर माझ्या आज्ञेचं पालन कराल तर तुम्ही माझ्या प्रीतीमध्ये राहाल. म्हणजे तुम्ही माझ्या प्रीतीमध्ये राहाल म्हणजे माझ्या सोबत राहाल आणि मग तुम्ही उत्तम फळ देणार. समोरचं वाक्य म्हणत आहे, आपण योहानाचे शुभवर्तमान अध्याय 15:5 मध्ये आम्ही वाचतो, जो माझ्यामध्ये राहतो
आणि मी ज्याच्यामध्ये राहतो तो पुष्कळ फळ देईल. पुष्कळ फळ. फळ म्हणजे काय? चांगले गुण. मनुष्याचं फळ काय? मनुष्याचं फळ एक चांगलं गुण, चांगलं वर्तणूक, चांगला स्वभाव, हे एक फळ आहे माणसाचं. तुम्ही फळ द्याल, उत्तम फळ द्याल, म्हणजे चांगले बनाल. कधी? जेव्हा मी तुमच्यामध्ये आणि तुम्ही माझ्यामध्ये राहाल. म्हणजे मी तुमच्यामध्ये, म्हणजे प्रभू येशू आमच्यामध्ये आणि आम्ही प्रभू येशूमध्ये कधी राहू शकतो? जेव्हा आम्ही देवाच्या आज्ञेनुसार जीवन जगू, देवाच्या वचनावर विश्वास ठेवून देवाच्या वचनाचे आम्ही पालन करू आणि देवाशी जुळून राहू, प्रार्थनेद्वारे प्रभू येशूशी जुळून राहू आणि आम्ही प्रार्थना करू, तेव्हा आम्ही प्रभूशी एक होऊ. प्रियजनो, आम्हाला पुष्कळशा गोष्टी प्रार्थनेपासून दूर ठेवतात. आम्हाला कधी कधी आमच्या मनामध्ये शैतान असा विचार टाकतो, तू प्रार्थना करायची काही गरज नाही, कारण प्रभू येशूने तुम्हाला मुक्ती मिळवून दिलेली आहे. पुष्कळ लोक असं म्हणतात आणि म्हणून मग आम्ही प्रार्थना करत नाही. कधी कधी शैतान आम्हाला फसवते. अरे तू दिवसभर एवढं काम केला, कष्ट केला, आता थकून आलास ना, थोडा झोप ना. अशा प्रकारे आम्हाला शैतान प्रलोभन देते. येशूने म्हटले नाही का, तुम्ही परीक्षेत पडू नये म्हणून तुम्ही जागृत राहून प्रार्थना करा. तर अशा वेळेस जेव्हा आम्हाला असं विचार येतो, आता मी थकलो आहो, आता प्रार्थना करायची गरज नाही, उद्या प्रार्थना करील, किंवा ह्या वेळेस आम्हाला शैतान देवापासून दूर नेते. आणि जेव्हा शैतान आम्हाला देवापासून दूर नेतो, तेव्हा आमचा आणि देवाचा संबंध तुटतो, दूर होतो, दुरावा होतो. आणि तेच आपण देवाच्या सानिध्यातून जेव्हा दूर जातो, म्हणजेच आम्ही पाप करतो. आमचं आद्य कर्तव्य काय आहे? आम्ही देवाशी जुळून राहणे. देवाशी जुळून राहणे हे आमचे आद्य कर्तव्य आहे, म्हणजे ते पाप. आणि ते आद्य कर्तव्य जेव्हा पूर्ण करतो, तेव्हा आम्ही पापापासून दूर राहण्यासाठी आम्हाला शक्ती मिळते. आम्ही पुष्कळसे प्रयत्न करतो, विचार येते, कधी कधी आम्ही चांगलं करण्याचा प्रयत्न करतो, परंतु जेव्हा आम्ही देवापासून दूर राहतो, प्रार्थनाच करत नाही, तेव्हा मग आम्हाला देवाच्या जवळ येण्याची आम्हाला शक्ती मिळत नाही, सामर्थ्य मिळत नाही. आम्हाला आमच्या दैनंदिन जीवनामध्ये आमचे काही छंद, काही आमच्या आवडी, काही आमचे मित्र, ह्याद्वारे आम्हाला देवापासून दूर नेतात. जसं उदाहरणार्थ मोबाईल. कोणाकोणाला एवढी मोबाईलमध्ये रुची आहे की त्याच्या बिना होत नाही. मोबाईल चांगल्यासाठी निघाला, मीडिया हे सोशल मीडिया चांगल्यासाठी निघाला, परंतु काही काही लोकांनी काय केलेलं आहे, त्याच्याद्वारे स्वतःचं जीवन बर्बाद केलेलं आहे. आम्ही टीव्ही पाहतो, कधी कधी चांगले प्रोग्राम येतात, परंतु काही काही लोक काय करतात, ज्या गोष्टी आम्हाला पाहायची गरज नाही त्या गोष्टी पाहून आमचं वेळ बर्बाद करतात, म्हणजे पापात पडतात. पैसा हे चांगली वस्तू आहे, चांगल्यासाठी, परंतु जेव्हा आम्ही अति लोभ होते, तेव्हा आम्ही काय करतो, सर्व विसरून जातो, प्रार्थना विसरून जातो, आमचं कर्तव्य विसरून जातो, आमचे मान सन्मान विसरून जातो आणि त्या पैशाच्या लोभामध्ये आम्ही पडतो आणि मग आम्ही काय करतो, पाप करतो. तर प्रियजन हो, ह्या सर्व गोष्टी आम्ही नियंत्रणामध्ये ठेवलं पाहिजे आणि प्रभूला प्रथम स्थान दिलं पाहिजे. ह्या सर्व गोष्टीला स्थान देऊ नये, तर सर्वात प्रथम आपण प्रभूला स्थान देऊन आपण जीवन जगलं तर आम्हाला पापापासून दूर राहता येते. आम्हाला मोबाईलची गरज आहे, टीव्हीची गरज आहे, चांगले पुस्तक वाचायची गरज आहे, पैशाची गरज आहे, परंतु जेवढी गरज आहे तेवढंच आपण त्याच्याशी संबंध ठेवावा. अति जेव्हा आपण संबंध ठेवतो तेव्हा आम्ही पापात पडतो. म्हणून प्रियजन हो, आपण अति मोहामध्ये पडलं तर आम्ही पापामध्ये पडतो. प्रियजन हो, आम्हाला माहित आहे मत्तयाचे शुभवर्तमान अध्याय 11:28 मध्ये प्रभू येशू म्हणत आहे, अहो कष्टी व भाराक्रांत जन हो, तुम्ही सर्व माझ्याकडे या, म्हणजे मी तुम्हाला विसावा देईल. कष्टी व भाराक्रांत जन, हे कोण आहेत? कष्टी कोण आहेत? भाराक्रांत कोण आहेत? कष्टी म्हणजे बंधनात असलेले, काबाड कष्ट करणारे, पापामध्ये असलेले,
पापाच्या जाळ्यामध्ये फसलेले काही काही लोक, प्रियजन हो, पाप करतच आहेत, पाप करत, त्यांना त्यांची इच्छा आहे का त्या पापातून बाहेर पडावं, परंतु जमत नाही. मग एकापाठी एक पाप करतच जातात, कारण त्यांची पापाची जे सवय आहे ते सुटत नाही. म्हणून प्रभू येशू काय म्हणत आहे, तुम्ही सर्व माझ्याकडे या. कधी म्हटलं येशूनं? जेव्हा प्रभू येशू या पृथ्वीवर होता तेव्हा. आता आम्हाला कोण बोलवत आहे? आता आम्हाला स्वतः ते जिवंत वचन आम्हाला वाचायला प्रभू देत आहे. म्हणजे आपण कोणाकडे गेलं पाहिजे? आज आपण प्रभूकडे गेलं पाहिजे. म्हणजे प्रभूकडे जाण्याचे 3 मार्ग आहेत. 3 मार्ग म्हणजे पापापासून वाचण्याचे 3 मार्ग. सर्वात प्रथम आहे देवाचा शब्द, बायबल. आपण बायबलकडे वळलं पाहिजे, बायबल वाचलं पाहिजे, बायबलचं अध्ययन केलं पाहिजे, बायबलच्या वचनानुसार आपण वागलं पाहिजे. ते म्हणजे तेच आहे प्रभू येशूकडे जाणारे. दुसरी गोष्ट आहे आपण पूजा बलिदानामध्ये भाग घेतला पाहिजे. तिथं प्रभू येशू आहे. बायबलमध्ये प्रभू येशू आहे, पूजा बलिदानामध्ये प्रत्यक्षामध्ये प्रभू येशू आहे. पवित्र परमप्रसाद जेव्हा आम्ही ग्रहण करतो, पूजा बलिदानामध्ये भाग घेतो, तेव्हा प्रत्यक्षामध्ये प्रभू येशू आमच्याकडे, आमच्या हृदयामध्ये येते. प्रभू येशूकडे जाणे. आणि तिसरी गोष्ट प्रभूकडे येणे म्हणजे आपण चर्चकडे जाणे. चर्च कधी सोडू नये, पूजा बलिदान कधी सोडू नये. चर्चचे जे नियम आहेत, चर्चचे जे काही नियम आहेत ते आपण चांगल्या प्रकारे पार पाडणे. चर्च आम्हाला चांगली सवय लावते, वळण लावते, पद्धत शिकवते, मार्गदर्शन करते. चर्च म्हणजे काय आहे? चर्चमध्ये कोण आहे? धर्मगुरू. आणि त्याच्याद्वारे हे चर्च चालवण्यात येते, चर्चची नियंत्रणा होते, चर्चचं सांगोपन होते. आणि म्हणून त्याचं मार्गदर्शन आमच्यासाठी फार महत्त्वाचं आहे. कधी कधी आम्ही असं म्हणतो, हे फादर चांगले मार्गदर्शन करत आहे. काहीही असो, आम्हाला हे धर्मगुरू देवाकडून मिळालेले आहे, म्हणून आपण त्याचं ऐकावं. म्हणजे ह्या 3 गोष्टीद्वारे आम्ही प्रभूकडे येतो. एक बायबल, दुसरा पवित्र पूजा बलिदान, आणि तिसरा चर्च. आणि चर्च म्हणजे फादर आणि हे नियम. आम्हाला माहित आहे प्रिय बंधू आणि भगिनीनो, आम्ही लूकाचे शुभवर्तमान अध्याय 16 मध्ये आम्ही वाचतो, एक श्रीमंत माणूस आणि एक दरिद्र लाजर. श्रीमंत माणूस थाटामाटाने शाली खुशाली करत होता. थाटामाटाने पंच पक्वान आणि त्याचे ड्रेस लावण्याची पद्धत आणि बैठण्याची पद्धत. त्यांनी कधी देवाचे वचन पाळले नाही, त्यांनी कधी देवाला मानले नाही, दुसरं काही पाप नाही केलं त्याने, परंतु त्याने तो देवाच्या जवळ नाही गेला. तो स्वतः आपल्या कमाईमध्ये, आपल्या अमिरीमध्ये तो मस्त होता. आणि बिचारा लाजर, गरीब लाजर, त्याच्या अंगावर फोडे होते. फोड्याने भरलेला दरिद्र लाजर त्याच्या टेबलाच्या खाली, दाराच्या खाली बसून त्याच्या मेजावरून काहीतरी खाली पडेल याच्या अपेक्षेने बसत होता. दुःखामध्ये होता बिचारा, दुःखामध्ये. दोघंही मेले, दोघंही. मरण तर कोणाला टळत नाही, दोघंही मेले. आणि मेल्यानंतर काय झालं? श्रीमंत मनुष्य नरकात गेला आणि दरिद्र लाजर स्वर्गात गेला. आणि मग तिथून तो श्रीमंत माणूस म्हणत आहे, बापा त्याला माझ्याकडे पाठवा. बाप म्हणते, नाही होत, तसं नाही होत. मग तो म्हणतो, माझ्याकडे नाही तर माझ्या भावाकडे पाठवा, कारण ते तरी माझ्या मागे यावं नाही. बाप अब्राम म्हणते, तसंही होऊ शकत नाही. त्यांच्यासाठी काय सांगत आहे आपण, हा लक्ष देऊन आपण ऐकूया. त्यांच्यासाठी मोशेचे नियमशास्त्र आहेत आणि संदेश ते आहेत. त्यांची जर ते ऐकत नसतील तर काही फायदा नाही. प्रियजन हो, मोशेचे नियमशास्त्र म्हणजे काय? आमच्यासाठी आज आहे नियमशास्त्र बायबल.
आणि दुसरं आहे पुरोहित. बायबल आणि पुरोहित हे दोन आमचे मार्गदर्शन आहेत. याची जर कोणी ऐकत नसेल तर त्याचा कधीही उद्धार होणार नाही. म्हणून आम्हाला प्रभू येशूने म्हटलं, अहो कष्टी व भाराक्रांत जन हो, तुम्ही सर्व माझ्याकडे या, मी तुम्हाला विसावा देईल. कोणाकडे या? चर्चकडे या, प्रभूच्या शब्दाकडे या, पवित्र बलिदानाकडे या, नियमशास्त्र वाचा आणि त्याच्यातून आम्हाला मुक्ती मिळणार. आणि म्हणून प्रियजन हो, मरण सर्वाला येणार आहे, परंतु आम्ही चांगल्या प्रकारे आपलं मरण येऊन आम्ही स्वर्गात जाण्यासाठी आम्ही पापापासून दूर राहणं फार गरजेचं आहे. आम्ही पाप करू नये आणि त्याच्यासाठी प्रभू बोलवत आहे, माझ्याकडे या. कोणाकडे या? माझ्याकडे या. म्हणजे प्रभूचा वचन, प्रभूचे वचन वाचा, प्रभूच्या वचनानुसार जीवन जगा, आज्ञेनुसार जीवन जगा. मिस्सा बलिदान आमच्यासाठी एक नवीन जीवनाचं प्रतीक आहे. त्याच्यामध्ये तयारीने भाग घ्या आणि चर्चच्या नियमानुसार तुम्ही जीवन जगा. कधीही विरोध करू नका. त्याच्यामध्ये तुम्हाला दुःख होईल, संकट येईल, त्रास होईल, तरी माझ्यासाठी आणि माझ्या पिढीसाठी मी चर्चशी जुळून राहणे फार गरजेचं आहे. आणि तेव्हाच आम्ही पापापासून दूर राहू शकतो. आणि पापापासून दूर राहण्यासाठी प्रभू येशू आम्हाला बोलवत आहे. आणि त्याच्यासाठी आमचे जे लोभ आहे, लालच आहे, ते सर्व सोडूया, त्याग करूया, थोडंसं दुःख सहन करूया, प्रार्थनामध्ये भाग घेऊया, बायबल वाचूया, एक दुसऱ्यासाठी प्रार्थना करूया आणि आमचं मन शांत ठेवून एक प्रेमळ स्वभाव बनवून पवित्र आत्म्याच्या फळाने भरून आम्ही चांगलं जीवन जगण्यासाठी प्रयत्न करूया आणि देवाशी जुळून राहूया. तेव्हाच आम्हाला पापापासून दूर राहता येईल.